कसं आहे माझी प्रगती लोकांची सैन नाही होत. हां, म्हणून लोक मला बदनाम करतात बुवा. अरे मी म्हातारपणात कोणाला मारणार आहो बा. पण ज्याने म्या मारलं असं तुम्ही म्हणून राहिले त्यानं तुम्हाला सांगितलं का? लोक ओफाऱ्या मारतात, खोटं बोलतात, लोक बदनाम करायचे नाही लागेला. साहेब कसं आहे मारणाऱ्यानं तुम्हाला सांगितलं असेल बा की बुवा कोणती मला मारलं, तुम्ही गुन्हेगार. पण कसं हे लोक बदनाम करतात ना विनाकारण कशी व्हिडिओ बनवतात. ही एआयवर व्हिडिओ तुम्हाला माहिती कशी बनवतात. हो हो बुडोबा, ते चहा पिता पिताच आमच्या लक्षात आलं की तुमचं विनाकारण बदनामी करून राहिले गावातली लोक. हा तसा काही विषय नाही आहे. पण आम्हाला कसं ज्या पेशंट आहे, जो जखमी झालेला माणूस आहे त्यानं तर काही सांगितलं नाही. पण दुसऱ्या माणसांचा कसं फोन आला आम्हाला. अरे ज्याचा फोन आला तुम्हाला तो पुरा उन्हावर बसला माया. त्याने माझी प्रगती सैन्य होऊन राहिली ना. त्यानं म्या सुरुवात सोबतच केली ती. तो राहिला मागे मी गेलो पुढे. त्याच्यामुळे त्याची दुखून राहिली. मग कुठे काळा काटा तो काळा काटा असा विषय आहे तो. हो आला आमच्या लक्षामध्ये आलं ते सर्व. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही, काही काळजी करू नका. वा बॉस आहे कसं आता कसं आपण कसं खोटं नाही बोलत बा. खोटं नाही बोलत. हो हो काही टेन्शन घेऊ नका. आलं आमच्या लक्षात. मग तुम्ही बी आता अशा लोकांच्या फंद्यात पडू नका बुडोबा. कसं तुमची बदनामी करत त्या लोकांच्या नांदी नका लागू. नाही नाही आपण नांदी नाही लागत नाही अजिबात नाही. हो कोणाच्या नांदी लागत नाही बा. फक्त साहेब आता कसं कोणाचाही फोन आला तर येऊ नका वाटलो. मला लागलंच तो व्यक्तिगतरित्या तुम्ही मला फोन करा. मी येतो लागलंच तुम्हाला भेटेल. पण कसं तुम्ही आल्या तर माझ्या घरलो की कसं माझी इज्जत चाकत राहते ना. सर रेप्युटेशनचा सवाल आहे ना. लोक मग नाव कुठं ठेवतात ना. असा विषय आहे ना. काय तर कोण दिल्या घरी पोलीस आली कसं होते ते. आपण करत काही नाही पण ते कसं तुम्ही आली की कसं बदनामी होतो पाहिजे ना कारण गावात. नाही नाही आम्ही येतच नाही आता. फोन की काही हो आम्ही नाही येत. चला साहेब चला येतो आम्ही. हो साहेब हो. अच्छे कांड दाबले कोण दिल्यानं हे काय हो. साहेबाने गड्डी दिली की साहेब चूप राहते. हा घरात नेला चहा प्यायच्या मिसाने जगाच्या हाती गड्डी टेकुली. साहेब कसं मी म्हणीन तसं. हा आजकाल काय कोणा इमानदारी राहिली हो. कोणी इमानदार नाही इकडे. आता गड्डी फेकली झालं तमाशा देखो. एवढा मोठा सोनं बांचू उचलला राहतो राहत उपोषण करणारा हे काय हो. इले तर अशी दाबतो मी. गड्डी दिली कार्यक्रम सॉल्व. हो 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 करत गेले पोलीसवाले घरी. आपलं कामच तसं कोणतरी म्हणतात मुले. पण दिल्या काही दादा काही वांधा नाही तुले. हा कोणी माहिताला हात नाही लावणार तुले आता. हा चालेल ठरम फरम करतात गावातली लोक. काय कोण दिले मारलं कोण मारलं. पोलीसवाले फोन लावतो नाही जरा पैशा पुढे सारे झोपतात. कोण दिले तो पैसा. पैशाचा तास पोत्यानं पैसा खोऱ्यानं. काय समजतात तुम्ही मुले. अशा वाटतो गड्ड्या. पोलिसांनी घरी पाठवले मी. आपलं कामच बेकार आहे. गोंदिल्या म्हणतात मुले. चाल गोंदिल्या गावात आता. हा चांगला 56 इंचा शेणा काढून चाल गावात. हा कोणता मायला बोट दाखवू देत बा. आता काही कोणतेही कांड कर काही टेन्शन नको. पैसा आहे डॅनियन फॅनी मी असे नाही भेट मग मोठ्या लहान आजी रिपोर्ट देते. काय पोलीस पाठवते माझ्या घरी. काय केलं पोलीसवाले ना. गड्डी घेतली मग काय झाली पोलीसवाले. जिकडल्या तिकडे प्रॉब्लेम सॉल्व. चलो काल गोंग्या चालता कामाले. काही नाही कामाला नाहीत मी आज. अरे काय करत मी चालणं. नाही मला काम आहे दुसरं. काय काम आहे बा. काही नाही ते पोलीसवाले येला गावामध्ये त्या खुंदीला न्यायले तिथे पाय नाही मला काय तर कसं पुरावा माझा आहे ना. आता त्या पोलीसवाल्याने जर मागितला तर मग वरून मी जाईन तिकडे कामाले. ते म्हणते जा ना व्हिडिओ कोण मग कसं दाखवा. व्हिडिओ दाखवा लागेल नाही मला पोलीस आलेले. अरे बापा रे. म्हणजे कोण दिल्यानं काय केलं बा. ते त्या कोणतीला त्यांनी उडायला मारलं ना रातोरात. म्हणून तर तो बुडा असाच मारा झाला. हे सारी करा मग त्या कोणतील्याची आहे. कोणतील्याने केली शाळा. तू म्हणतो कोणतील्याने शाळा गेली. कोणतील्याला पोलीसवाले नाही आलेला. तो काय तर कोणतीला बुडा आला बी इकडे. काय ना आवरले घेऊ कसं काय बा. पोलीसवाले नेल नाही काय आले. अरे बुडोबा आम्हाला खबर लागली बा. पोलीसवाले आले तुम्हाला उचलून नाही आले. हां तुम्ही तर घरी जा. काही नाही जलनेवाली की दुवा दुसरं काय आहे. हा लोक जळतात ना. हा मी आता कसं प्रगती करून आलो लोकांच्या आगा होऊन राहिल्या म्हणून लोक काही चितंबे करतात. हा कोण दिले ना तुमचा आता आरोप आहे बा. ज्याने बुड्याला मारलं म्हणून. काही बिनबुडाचे आरोप करतात लोक. मोबाईलात लोक होतं शिल्लक झाले गावामध्ये. परगावून गावात आले आपल्याला हुशार की शिकवायला लागले ते. काय तर आमचं व्हिडिओ पुरावा आहे. कोणता पुरावा. काय केलं पोलीस झाले माय वाकडं. पोलीसवाले माती खाल्ली माती खाल्ली माझा पुरा होता ना. हात आहे तो डॅनी मारणारा. काही काले लोकांचे अंग फिरले का. काही कोणावर आरोप लावतील तर खरं केलं म्हणून म्हटलं कोण बी.
तू तर बोलूच नको रे काही जाणार कोणता व्हिडिओ काढला तू ना काय झालं रे माया चालला मोठा मला सांगायला उलटी शानपणा काही नाही होत पण दिल्याचं वाकडी नाही होत तुमच्या ज्यानं बालबी नाही बाका होत माया काय बोलून राहिले तुम्ही तुमचा पुरावा आहे माझं काय करतो त्या पुराव्याचं पुंगी घालून घालतं का काही नाही पुरावा गेला पुरावा पोलीसवाले मला हातबी नाही राहिला चालले गेले घरी तू बस पुरा घेऊन खिशात फिरत सांगतो मग तुम्हाला सांगतो ना पुरायचं काय आहे तर कसं काय आहे तर थांबा तुम्ही जास्त वय करून राहिले ना हो तुला जे करणं असेल ते कर जा माय काय बालबाका करणं असेल तर कर ना तू मला कोण दिल्या म्हणता सोपी थोडी आहो मी हो करूनच दाखवून मी आता का पोयाला बी पोयाला बी असे पोयतात मग पुरायले पा खोटं असलं की नाही राजा आलू पुंग्या नाही खोटा बोलू शकत काही ना काही शाळा जमवली असेल तुम्ही ना अरे नाही ना रे बा मी खाले काही करू गरीब माणूस मी म्हातारा माणूस माझ्यानं काय होते सांगतो मला मी कोणाला मारणार विनाकारण हे लोक मार हिलाट घेऊन राहिले बा पण मी ना मारलं बी असतो पोलीसवाल्याने मला नेलं असतं की नाही अरे मी त्याला समजून सांगितलं की माई वय काय मी कोणाला काय करू शकतो काय समजले ते चालले गेले विचारे आणि हे कसं हे बिना डोक्याची रानबोकी मागं लागली हो बा पा बा तुमचं काय आहे त्याचं मॅटर आम्हाला काय करायला लागत नाही हो मी का कमी आहो का अरे मी तर अच्छा घाम फोडणारा माणूस मला कोण दिल्या म्हणतात ना सोपी थोडी गेल मला दाबून कोणता व्हिडिओ काढला पैशांनी सारं विकत घेतो मी कोण दिल्या म्हणतात मला सोपी नाही आहे का बेकार आहे आपलं काम चाल बा जाऊ दे झाली थंडी आता यायची रिपोर्ट देणारी थंडी झाली आता चाल आता अजून गा चक्कर मारून अजून कुकडे काय हाल हवाला पाहू ना शांत्यान सरपंच काय म्हणतात त्याची पाहू चाल हो गड्या डॅनी पाहिजे हो रे आता वहिनीला कसं त्रास नको देतो तू या कसं मी चाललो आता वावरामध्ये आता कसं कामाधंदी लाईन पा लागीन ना कसं मी जर कामाला नाही जाणार तर खायला काही भेटणार नाही बाबू तर मी कामाला जातो का डॅनी तू कसं त्रास नको देतो रे बापा कसं तू जर त्रास देशील तर ते कोण करीन मानावानं संध्याकाळी बोटं मुडी मी काय तिच्या म्हटलं ऐकत नाही बायकोन फायकोचं काय आपलं हे नाही आहे पण कसं शी आली तर सांगजो सू आली तर सांगजो तरी करजो काय ना काही करजो बाबा या गादीवर चड्डीत करू नको हो समजलं मला समजलं चाल मग येतो मी आता वावरात जातो कामाले येतो संध्याकाळी भेटू मग हो चाल मग येतो रे डॅनी येतो त्रास नको देतो रे बापा त्या वहिनीले कुठे चालले बाबा तर असं मध्ये बाबा वहिनीले कुकडे फिरेले का कुकडे काढला दौरा कुठे जाऊ आता वावरात चाललो बा कामाले आता कामाला नाही गेलो भागीन काय आपलं सांग बा तू कामाला जात लागणार आहे ना ते बरोबर आहे तुमचं कामाला गेल्याशिवाय आपण भागणार नाही पण हा मरेल मुर्दा माऊरा आणून टाकला तुम्ही आता हातमूत करू की स्वयंपाक करू की कपडे धुवू की चादरा धुवू काय करू मी एकटी सांगा ना मला काय हे पडी कोचम पडी सांगा तुम्ही आता माझी होतं का तुम्ही व मी सांगितलं डॅनीले की शी आली तर सांग बा तू करीन तुले फक्त कसं टोपलं आणून ठेवतो दिसा झालं दुसरं काही नाही सांगते तो डॅनी सांगितलं मी झालं बाबा आलाय तुम्ही सांगितलं म्हणता पण तू काय बाबा गाडीवरच करते रे हाते मुट्टे मी एकटी कशी करू सांगा बा तुम्ही भाजी वाजा बाबा तुम्ही बाजी काय फार काय जाऊ नका बा भाजी घेते तर किती करू हे सांगा बा आता किती करू हो 8-10 दिवस महिनाभर करा लागीन तुले काही जास्त दिवस नाही करा लागत त्याचं बस एकदा होश मुद्याला चाल्या गिऱ्याला लागला की झालं तेवढंच पुण्य लागते आपल्याला आणि तसंही डॅनीले कोण आहे तू सांग बा त्याले कोणी नाही त्याले आपण जाऊ त्याचे आपण करशी नाही तर मग कोण करीन सांग बा कोण आहे डॅनीले त्याच्या घरची लागलेला का नातू आहे भाऊ आहे मोठा सारे आहेत त्याच्या घरी करायला तुम्ही म्हणता बाबा त्याचं कोण आहे करणार अब त्याच्या घरचे मरेल सारखेच काहीच कामाची नाही त्याच्या घरचे डॅनीच्या घरचे आता काय सांगू तुले आपल्यालाच करणं आहे ते हो माझं असतं तर मी करतो टेन्शन घेऊ नको तू हो करतोच मी पण मला आता वावरात जाऊ दे तू कामाधंदे लाईन लावू दे काय नाही 2-3 घंटे तर वावरात जा लागते 3 घंटे वावरात गेले कामाला की झालं 300 रुपये कशी येतात ना मग दिवसभर घरी जाऊ मी कुठे जाणार आहो कामाला जाणं गरजेचं आता काय बाबा आता तुम्ही ऐकतच नाही म्हटलं तर काय करू हो मी जातो आणि खाऊ पिऊ घालायचं तुम्ही काही टेन्शन ठेवलं नाही मी ज्यूसही बादलं त्याले
हां आणि थोडंसं खाऊही घातलं वरण भात मात हां खाया प्यायचं काही टेन्शन नाही तुला खायला द्यायचं काम नाही हो हो चाल मग येतो मी हो या या गेलं माय बुडं हा मुर्दा माऊर आठवण ते आता काय करतो दोस्तलाच कोणाला मानावरा त्या दोस्ताची पडायला बाबा आता काय करणार सांगा आता आपल्याला करावंच लागेल ना जीवलं आहे ना बाबा दोस्तामध्ये मानावऱ्याचा डॅनीमध्ये या बरं काय बुडे बा अरे तुम्हाला तर पोलीसवाले आले ना बा पकडायले हां आम्ही तुमच्याच घरी येऊन राहिलो आता आम्हाला खबर भेटली पोलीसवाले आले म्हणून कोणती बुड्या घरी त्याला म्हटलं बा आपला माणूस आहे चला पाहू काय तर साहेब ओळखीचं असलं सांगू आपण काही तुम्ही तर बाबुडे डायरेक्ट कोठी रस्त्याने गल्लीन फिरून राहिले मग हां पोलिसवाले उकले गेले अरे ते पोलीसवाले हे खिशात घेऊन फिरतो ते मी माझ्यासाठी काय मोठी गोड आहे काय मी अरे मी तर तुम्हाला पैसे खाऊ घालू शकतो तर त्याला खाऊ घालत काय अरे जो तो पैशाचा भुकेला आहे तिचा कोण इमानदार आहे होती अरे बेमाना पैसा म्हणजे पैसा फेकून तमाशा देखू असं काय मागण्यासाठी मुळलं काय मॅटर मुळलं काय हो मॅटर मोडायला काढायला लागते ते हां एका 5 मिनिटात तिकडे साहेबाला चहा बदला गड्डीसाठी टेकुली साहेब गायब कोणती म्हणतात ना मला ही का सोपी आहो का तर कान करतो का अशी नाही करत ना आता तर पुरा 56 छाती काढून चालतो गावामध्ये कोणतं झाटा करतो माझ्या काय पाहतो मी कोण आहे तो तुला म्हणा लागेल राजा जो बकला त्याच्या तोंडात भरलं तुम्ही राजा ज्याला त्याला पैसा वाटून राहिले बा अरे पैशा पुढे दुनिया झुकते गड्या हे काय पाहून राहिला टेन्शन न घेऊ पैसा आहे तर सारंच आहे माणसाचं फक्त ज्याच्यावर पैसा नाही की नाही त्याला आहे मग त्या गोष्टी हां आपल्याचा पैसा आपल्याला काहीच नाही हाती कोणी लावणार नाही पैसा साऱ्या गोष्टी करते भाऊ हो राजा बडबा नोट करे गोटन चिल्लर करे विचार पैसा आहे तर साऱ्या गोष्टी आहेत बापा सारं विकत घेतल्या जाते रातोरात कार्यक्रम होतात सारे पण कुठे बा लय पैसा तुम्ही खर्च केला असेल पण संकट टळलं नाही बरं अजून बी अंगलट येऊ शकते अरे येऊ दे ना किती आता अंगलट आता मी तोंड भरायला तयार आहे ना कोण आहेत होतं त्या मोतीराम बुड्यात तोंड भरून टाकानं तोच वय करून राहिला नाही तरी तुम्हाला मारायला येऊन राहिला की तू त्यालाच म्हणा गडा 5-25 घेऊन म्हणून टाक काय तर कुसा तू नाही त्या शेपटाला वय करू दे ना मोत्याले त्याला काल रुपया फेकून मारा लागते मी लुच्च्याले नाही त्याला नाही पैसे दुसऱ्याला खाऊ घालीन मी पोलीस आली दिन वकील आली दिन कोण आली दिन तिकडे पण नेतो त्याला खाऊ घालत मी मोत्याले नाही बरोबर बाबू बा तुमच्या मतानं बा पण पाहिजे बा अरे आता काही फायदा नाही आता सारं ओके जाय बिलकुल अरे हे विकत घेतले मी पोलीस झाले नाही काय ती चिल्लर गोष्टी काय चाल मग येतो मी हो या बुडबा पैसों के सामने दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए कंदील म्हणतात मला झुकवले म्या हे बुडे जास्त पैसा करून राहिला गडा याच्या अंगलट येते गडा शिवलाल तुला सांगतो 100% अशी फसिण्याची गुंडी की बस काढता भारी जाईन आले पैसाच करते गडी अरे थांब तू फसती 100% गुंडी फसते हां पैशाची ताकद कदलोक चालणार आहे जदलोक त्या बुड्याला होसली येत नाही तदलोक त्या बुड्याला होस आला डॅनी बुड्याला की बस त्याचा कार्यक्रमच आहे जर पुरा जर हजर अशी तर कोणता मायकाला पैसे घेऊन वापस जाणार आहे तू तसंच पाहिजे आपण दिले एकदा अंदाज आहे पाहिजे लय वय करून राहिला गावामध्ये जाऊ दे आपल्याला काही करायला लागेल चाल बरं चाल तो आपला समाजसेवक जमलो कुठे आहे हो चालचा मायले का समाजसेवक कोण्या कोपऱ्यात जाऊन बसला का मग त्या बुडीला घेऊन चालू घरात आला असेल तर भाऊ थांबलो चा खोकलो चालले हो चाल वर बुडबा कोण दिल्या नेला नाही पोलीसवाले नेला नाही बा सोडून दिला पोलीसवाले ना पण ते दोघं जण पोलीसवाले चालले गेले गाडीत बसून कोण दिल्या नेलं नाही जाईन अरे मला तास समजलं होतं ना शाळा होणार आहे म्हणून आजकाल कोणावर विश्वास नाही रे बापा काही खरं नाही आहे येणार नाही म्हणून मला पहिलेच माहीत पडलं होतं ते मला पहिले समजलं होतं ते म्हणून रट्टे मारा लागतात त्यांनी कोणती काही आणि का आतली गोष्ट नाही आहेत का बुडोबा दणके मारायला पुरलेच ते आपल्याला त्याली कोण दिलेले चांगला मजबूत झोड्याला पुरला असता तो तुम्ही कोणत्या शांताराम म्हटलं ऐकलं हो बुडोबा अरे बा सांगतो आता मा दोस्तासाठी दवाखान्यात त्या हिनं मदत केली सरपंचानं मुंशीरामनं शांतारामनं आता सांगायचं ते कसं काय मी नाही म्हणून सांगा आता कसं ते म्हणतील तसं करावं लागते त्याचे उपकारात ना आपल्यावर उलटा जबाब नाही देत आहेत आपल्याला कुठं पण आपल्याला पुरा आहे असून फायदा काय मग त्या किती कुठाने गेले त्याच्या घरात सोडलो टिनार सोडलो कुठून व्हिडिओ शूटिंग काढली मला माहीत आहे नाही आलो मग ते व्हिडिओ शूटिंग तर आपल्या कामात येणार आहे कुठे जाणार आहे कामात येणार आहे ते टेन्शन घेऊ नको तू आपण बजेट बसवणार आहोत याचा काही काळजी करू नको तू हा गुडे भाऊ का बजेट बसलाच पाहिजे कोण दिल्याचा चांगला
हो त्याला बसवतोच बोलले थांब तू डॅनियल जरासा कसं चांगला होऊ दे बोलता होऊ दे मिट्टू सारखा मग सांगतो त्याला काय पोझिशन हां तर लोक नाही आता बोलत मी तर लोक आता चूप राहतो हां आणि तो पुरा कसं व्हिडिओ बद्दलशी ठेवत होतो त्याचं झालं हो हो गुडे बा आणि तुम्ही कुठे चालले आता काही नाही मी चाललो वावरात आता कसं कामाला जायला लागेल ना कामाला गेल्याशिवाय भागणार नाही गड्या हां कसं घरी काय नाही लागत चहा साखर काही आता डॅनीला खाया पियायला आणायला लागते काही काजू आणायला लागते काही बदाम आणायला लागते काही शेप आणायला लागते काही चिक्कू आणायला लागते पैसा लागते ना तर कामाला जातो बा आता बरं पण तुम्हाला कायला कामाला जायला लागते वा मी आहे ना टेन्शन नका घेऊ तुम्ही घरीच थांबा त्या डॅनी बुडे सेवा करा हां ती बुडी काय एकटी काय करणार आहे घरी त्या डॅनी बुडेला काय झालं तर तुम्ही थांबा घरी जाऊ नका मी करतो सारं काय करायला काय पाहिजे खायला तर आताच मी शेप आणली डॅनी बुड्याला खायला सूप बी आणलं मटन सूप तू गड्या तू लिहिला काढशील पण माही कर्तव्य आहे ना बुवा आता घरी कधलं बसू सांग आता हां लई दिवसा घरी बसेल आहे ना हां कसं कोणाजवळचं मला घ्या नाही वाटत बा हां मी जातो बा कामाले तर लोक पाहिजे तू बुड्याला पाहिजे डॅनी बुड्याला आता कसं आहे तुम्हाला जायची गरज नाही पण आता तुम्ही पण ऐकणार नाही स्वाभिमानी लोक तुम्ही ऐकसान का जा बापू तुमच्या मना हिशोबाने करा एक पारगी या करून हो असा जातो नसा येतो ना रे 2-3 घंटे काम करायलाच काय वावरामध्ये आता काय जास्त टाईम थोडी थांबा लागतो पहिल्यासारखा जमाना आहे का हां सकाळी 9 गेले रात्री 9 वापस आले आता कसं सकाळी 6 जाण 9 वापस या हा बोले बा झटकीपट येतात तुम्ही हो येतो मग लक्ष ठेवतो तू फक्त त्यांनी हा हा चला मग मित्र उर्वरित भाग आपण उद्या बघू व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा चला मग बाय बाय